अरे काय म्हणतोय मग सह्याद्री? कसं काय चाललंय तुझं? यावर्षी पाऊस खूप झाला. अरे काय सांगायचं, पावसाचं विचारूच नकोस. पण मला सांग सह्याद्री, तू इतका आनंदी कसा असतो रे? म्हणजे आम्ही मनुष्य तुला एवढा त्रास देतो, म्हणजे अथांग तुझ्या झाडांची तोडझोड करतो, तुला नुकसान करतो, पण तरी तू आम्हाला का रे म्हणजे एवढं प्रेम देतोस रे सह्याद्री? म्हणजे सह्याद्री, नक्की तुझ्या या गोष्टीचं वैशिष्ट्य काय आहे? किंवा काय गूढ दडलेलं आहे सांगशील का रे मला? आज तू हिरव्यागार शालूनी नटलेला आहेस, आम्ही तुमची झाडे तोडतो, तुला त्रास देतो, दूषित प्रदूषण करतो, पण तरी का रे गड्या तू आमच्या एवढं प्रेम करतोस? सह्याद्री, याचं मात्र उत्तर तुला मला द्यावंच लागेल, कारण तुझे मन हे अक्षरशः निर्मळ आहे, पण आमच्या मनुष्यांचे. तर सह्याद्री, तू नक्कीच एकदा तरी मला या गोष्टीचं उत्तर देशील बघ. मी तुझ्याच असतो बघ. नेहमी मला ओढ तुझ्या सह्याद्रीची, नेहमी मला ओढ तुझ्या त्या दऱ्या खोऱ्यातील डोंगरांची, नेहमीच ओढ मला त्या तुझ्या हिरवगार झाडांची, त्यातून दरवळण्याला त्या शुद्ध अशा हवेची. म्हणूनच एक सांगतो सह्याद्री राया, मला मला आवडतो तू मनापासून, तुझा हा लाविला तू मला लळा. हेच सह्याद्रीतले माझे गड किल्ले. त्या शिवरायांनी 350 वर्षापूर्वी या गड किल्ल्यांना सर्वात महत्वाचे स्थान दिले, आणि तेच गड किल्ले तू तुझ्या स्वतःमध्ये सामावून घेतले, तोच तू सह्याद्री. त्यामुळे मला नक्कीच आवडेल तुझ्या या सह्याद्रीतील दऱ्याखोऱ्यातील वाऱ्यांमध्ये झुंजून तुझ्यामध्ये रमायला. चल येऊ सह्याद्री, बाय.